श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत. स्वामी प्रिय भक्त हो, वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया. या अक्षय तृतीयेला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त म्हणजेच अर्धा मुहूर्त म्हणजेच हा अक्षय तृतीया. या अक्षय तृतीयेला कोणतीही पूजा विधी केल्याने, कोणतेही दानधर्म केल्याने जे पुण्य मिळते ते अक्षय राहत असते आणि त्यामुळेच या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे हा दिवस आपल्या पितरांच्या श्राद्धासाठी देखील करण्यात येतो. बुधवार आणि रोहिणी नक्षत्राच्या संयोगावरती जर अक्षय तृतीया आली तर ती अत्यंत महत्त्वपूर्ण पुण्यकारक अशी तिथी मानली जाते. या दिवशी कोणतेही काम करण्यासाठी मुहूर्त काढण्याची गरज लागत नाही, कारण हा दिवसच अत्यंत पुण्यकारक असा आहे. या दिवशी केलेले कोणतेही दान, हवन, तर्पण, पूजा, जप इत्यादी पुण्यकर्म अक्षय टिकते. म्हणून या दिवशी या गोष्टींना प्राधान्य दिले जाते. त्याचप्रमाणे चैत्र गौरीची सुरुवात आपण चैत्र तृतीयेला करतो, तर त्या चैत्र गौरीची सांगता, या व्रताची सांगता वैशाख शुद्ध तृतीयेला केली जाते. आणि हे जे व्रत आहे ते आपल्या सौभाग्यासाठी आपण करत असतो. त्यामुळेच या तिथीला, अक्षय तृतीयेच्या तिथीला चूडादानाचे अत्यंत महत्त्व आहे. आपल्याला या दिवशी गौरीहराची पूजा केल्यानंतर एखाद्या सवाष्ण स्त्रीला हळदी कुंकू लावून तिला आंब्याचे पने, आंब्याचा रस इत्यादी वस्तू देऊन आपल्या यथाशक्तीप्रमाणे सौभाग्य अलंकाराचे दान करायचे आहे. आणि म्हणूनच या तिथीला चूडादानाचे महत्त्व अत्यंत आहे. वैशाख महिना म्हणजे अत्यंत उष्णतेचा असा महिना आहे आणि या उष्णतेपासून जीवमात्रांचे संरक्षण होण्यासाठी, त्यांना मदत होण्यासाठी जलदान केले जाते. त्याचप्रमाणे काही ठिकाणी अन्नधान्याचा पुरवठा नसतो, अन्नधान्याची कमी असते, तर अशा ठिकाणी अन्नदान केले तर आपल्याला या तिथीवरती जलदान, अन्नदान केल्यामुळे तर या जीवांच्या आशीर्वादाने आपल्याला विपुल अशा अखंड सौख्याची प्राप्ती होत असते. त्याचप्रमाणे या उष्णतेपासून संरक्षण होण्यासाठी ह्या दिवशी पंखादान, चप्पलदान, छत्रीदान या वस्तूंना देखील महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या दिवशी उदक कुंभाची पूजा करून तिचे दान केल्याने देखील आपल्याला जे पुण्य मिळेल ते अक्षय राहत असते. या तिथीचे महत्त्व प्रत्यक्ष भगवान कृष्णांनी देखील सांगितलेले आहे. एकदा भगवान कृष्ण पांडवांबरोबर गंगेवरती स्नानासाठी गेले असता धर्मराजांनी कृष्णाला प्रश्न विचारला की माणसाने केलेले पुण्य कायमस्वरूपात कसे राहील. त्यावरती कृष्ण भगवानांनी त्यांना उत्तर दिले की वैशाख शुद्ध तृतीयेला दान करावे, या दिवशी होम हवन करावे, यज्ञात आहुती द्यावी, देवाच्या नावाने दानधर्म करावा, आपल्या परलोकातील पितरांच्या मोक्ष प्राप्ती करता त्यांच्या नावाने दानधर्म करावा, होम हवन तर्पण करावे. अशा प्रकारे केलेले कर्म कायम टिकते. अशा पद्धतीने भगवान कृष्णांनी या तिथीचे महत्त्व सांगितले आहे. त्याचप्रमाणे कृतयुगाचा आरंभ देखील या तिथीला झाल्यामुळेच या तिथीला खूप महत्त्व आहे. तर या अक्षय तृतीयेला आपल्या सौभाग्य वृद्धीसाठी सौभाग्य अलंकाराचे दान नक्की करा. त्याचप्रमाणे जलकुंभ, पंखा, चप्पल, छत्री या वस्तूंचे दान देखील नक्की करा. त्याचप्रमाणे देवदेवतांच्या नावाने दानधर्म करा आणि आपल्या पितरांच्या मोक्षप्राप्ती करता या दिवशी आपल्याला त्यांच्या नावाने दानधर्म करायचा आहे, हवन तपन करायचे आहे. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.